कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची शक्ती एकवटली। महामार्ग हटावच्या घोषणांनी परिसर दणाणला। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। दसरा चौकातून निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये शेतकऱ्यांची शक्ती एकवटली होती। परिसर उद्ध्वस्त करणारा, महापुराला निमंत्रण देणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या मोर्चाचं आयोजन केलं होतं। सकाळपासूनच मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी दसरा चौकात येऊ लागले होते। हजारो शेतकरी येथे जमल्यानंतर शक्तीपीठ विरोधात घोषणाबाजी सुरू झाली। मोर्चाची ताकद कमी व्हावी यासाठी पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा दिल्या होत्या, मात्र त्याला न जुमानता आंदोलक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उतरले होते। मोर्चात खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवडे, गिरीश फोंडे, समन्वयक संजय बाबा घाटगे, भारत पाटणकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, सम्राट मुळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते। जिल्ह्यामध्ये अनेक हायवे गेले, कधी जनप्रक्षोभ झाला नाही। ठीक आहे, काही तक्रारी असतील, त्या तक्रारीचं निरसन झालं, लोकांनी मान्य केला। रत्नागिरी हा हायवे देखील लोकांनी मान्य केला, कारण की तो गरजेचा होता। परंतु हा गरजेचा नसलेला प्रकल्प लादण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर होते। त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा रस्ता नको म्हणतोय। पर्यायी रस्ते याला उपलब्ध असताना कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी करणारा रस्ता याला आमचा प्रखर विरोध असणार। सुद्धा याला विरोध करताय, कसं पाहताय? नाही, मला वाटतं हे दुटप्पीचं धोरण नाही। तुम्ही विरोधाची भूमिका घ्या, आम्ही हा रडतो म्हणजे तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो, अशातला हा प्रकार आहे। त्यामुळे हे दुटप्पीचं धोरण शेतकऱ्यांना मान्य नाही। आम्ही कुठल्याही परिस्थितीत कितीही संघर्ष करावा लागू दे, परंतु या रस्त्याला प्रखर असा विरोध आमचा निश्चितपणे असणार। कंत्राटदारांचा खिसे भरण्यासाठी आता हे सगळीकडे आपण बघतोय, प्रीपेड मीटरचा विषय असू दे किंवा पुण्यात दिलेले कॉन्ट्रॅक्ट असू देत, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आज जे काही महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत ते सगळे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या लोकांना दिलेले आहेत। आणि म्हणून हा देखील आता उद्या प्रकल्प येईल, ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डला पैसे कदाचित या निवडणुकीआधी दिले असतील, म्हणून हा रस्त्याचं टेंडर, अधिसूचना या सगळ्या गडबडीनं होत आहेत। लोकसभा निवडणुकीत याचा विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, याचा कुठेतरी काय परिणाम होईल किंवा नाही? लोकसभेला हा मुद्दा ऐरणीवर होता आणि या मार्गावरच्या लोकसभेच्या जागांबाबत लोकांनी काय निर्णय घेतला हे त्यांना माहीत आहे। आणि म्हणून आमची सरकारला सूचना आहे की हा विरोध आहे, तो रस्ता रद्द करावा अशी आमची प्रामाणिक मागणी आहे। नाही म्हणजे याचा अर्थ नोटीस काढले, याचा अर्थ दबावाचं राजकारण चालू आहे। म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची ताकद ही शेतकऱ्यापेक्षा मोठी आहे का, हा निर्णय आता यामध्ये होणार आहे। या राज्यातला शेतकरी महत्त्वाचा आहे का कॉन्ट्रॅक्टर महत्त्वाचा आहे, हा निर्णय सरकारने घेणं गरजेचं आहे। त्यानंतरही सरकारने काही पावलं उचलली नाही तर आम्ही आमची भूमिका करू। कोल्हापूरकर म्हणून आमचं आंदोलन तीव्र असणार आहे आणि त्याच्याबद्दलची भूमिका हे आंदोलन झाल्यानंतर जे काही मंडळी आम्ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, सर्व पक्षीय जे काय असतील तिथं बसून आम्ही निर्णय घेऊ की पुढच्या आंदोलनाची दिशा काय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।